यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। कर्ज बुडव्यांचे काय? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक। सोलापूर डीसीसी बँकेवर 2018 पासून प्रशासक आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या। आता या निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने आदेश दिले आहेत। त्यामुळे येत्या 2 महिन्यात 11,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आता सोलापूर डीसीसी बँकेला देखील निवडणुकीचे वेध लागले आहेत। बड्या थकबाकीदारांमुळे सुमारे 238 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। अनियमित कर्जवाटप प्रकरणी 32 माजी संचालक मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांकडून रकमेच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणात विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्यासह अनेक माजी संचालकांची नावे चर्चेत आली आहेत। हायकोर्टाने देखील चौकशी पूर्ण करून जबाबदारी निश्चित करा असे आदेश सहकार विभागाला दिले आहेत। मात्र सहकार मंत्री याकडे दुर्लक्षच करत आहेत। मात्र आता थकबाकीदार असलेल्या संचालकांना निवडणुकीला उभे राहता येणार नाही। त्यामुळे यंदाची डीसीसी बँकेची निवडणूक चांगलीच गाजणार असे दिसते। महापौर विनायक कोंडेल यांनी नवीनच मुद्दा उपस्थित केल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग आता आदिला नदी आहे की नाला याबाबत नव्याने करणार अभ्यास। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबियाच्या निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी केली निवड। जिल्हाधिकारी 6 ते 10 मार्च दरम्यान कोलंबिया दौऱ्यावर जाणार। सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी शासनाकडून मिळालेल्या 4 नवीन फॉरेन्सिक व्हॅनचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झाले लोकार्पण। यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची उपस्थिती। सोलापूर झेडपीच्या माध्यमातून नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे उद्या दुपारी 1 वाजता करणार। 5 मार्च पर्यंत चालणार प्रदर्शन। एकूण 80 स्टॉल्सचा सहभाग। महापौर विनायक कोंडेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील 20 नूतन नगरसेवकांचा आज पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या वतीने सोलापुरात सत्कार। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास। सोलापूर शहरात उद्या 2500 पेक्षा जास्त स्त्री सदस्य राबवणार स्वच्छता मोहीम। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम। सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांच्या मातोश्री चंचला खरात यांच्या चित्रांचे आजपासून डफरीन चौकातील पुना गाडगीळ अँड सन्सच्या झपूजा आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन। होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दौंड कलबुर्गी या दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित विशेष गाड्यांची सेवा 15 जुलैपर्यंत सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाकडून निर्णय। विनापरवाना गाळप केल्याने अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगरला 28 कोटी 35 लाख दंड करण्याबाबतचा प्रस्ताव सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तांना पाठवला। राज्यात शासनाच्या माध्यमातून 7.5 लाख टन हरभरा खरेदी होणार। यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून नोंदणी करता येणार। जिल्हा पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांची माहिती।
कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही, म्हणून राज्य शासनाने कांद्याला अनुदान द्यावे या मागणीसाठी सोमवारी 2 मार्च रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आंदोलन. काल झालेल्या 10वीच्या इंग्रजी पेपरला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 1341 विद्यार्थ्यांनी मारली दांडी. पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 10 कोटी रुपयांच्या कॉरिडॉरचा विषय प्रलंबित ठेवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट रखडणार. शिखर बँकेच्या 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 70हून अधिक जणांना मिळाली क्लीन चिट. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर. पंच्याऐंशी वर्षीय शरद पवार यांनी अद्याप राज्यसभेवर जाणार की नाही याबाबत कोणताच निर्णय जाहीर न केल्यामुळे काँग्रेस आणि उद्धव सेनेमध्ये अस्वस्थता. दादांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. DGCA कडून प्राथमिक अहवाल आज सादर होण्याची शक्यता. तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा होणार खुलासा. सरकारी जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वी जी निवासी घरे जाहीर झाली आहेत अशा घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम लवकरच राज्य सरकारकडून हाती घेण्यात येईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. पोलीस भरती दरम्यान उमेदवारांचे हाल. मुंबई मीरा भाईंदरमध्ये उमेदवारांना रस्त्यावर झोपण्याची वेळ. पुणे मेट्रोला मानाचा पुरस्कार. बिल्ट इंडिया इन्फ्रा 2026 अवॉर्डमध्ये सन्मान. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. कर्णकर्कश सायलेन्सरवर रोड रोलर. पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलिसांची 368 दुचाकींवर धडक कारवाई. पुणेकरांना उकड्यापासून दिलासा. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानामध्ये घट, हवेत गारवा. राजस्थान दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा आज करणार प्रारंभ. अमेरिका इराण युद्धाची भीती वाढली. अमेरिकेकडून इराणची घेराबंदी. मध्य पूर्वेत युद्धनौका तैनात. अमेरिका इराणमधली 3री बैठक ही निष्फळ. पुढील 48 तास महत्वाचे. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.